तुम्ही कधी रात्री झोपायच्या आधी डोळे मिटता पण डोकं थांबतच नाही? एका विचारातून दुसरा विचार, मागच्या चुका, उद्याची भीती, लोक काय म्हणतील याची चिंता. जर हो तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत ओव्हर थिंकिंगबद्दल आणि त्यावर कसं नियंत्रण ठेवायचं याबद्दल. सर्वात महत्त्वाचं ऐका, ओव्हर थिंकिंग ही कमजोरी नाही, तो तुमच्या दिमागचा प्रोटेक्शन मोड आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणं, जिथे सोल्युशन कमी आणि फिअर जास्त असतो. ओव्हर थिंकिंग करणारे लोक जास्त इंटेलिजंट असतात, जास्त सेन्सिटिव्ह असतात, सगळं परफेक्ट करायची सवय असते. पण प्रॉब्लेम कुठे आहे माहीत आहे का? जिथे विचार थांबत नाही तिथे ॲक्शन मरतो. म्हणून ओव्हर थिंकिंग तुम्हाला थकवतं, सेल्फ कॉन्फिडन्स कमी करतं आणि तुम्हाला स्वतःपासून दूर नेतं. ओव्हर थिंकिंग का वाढतं? पहिलं कारण, पास्टवर अडकणं. जे झालं ते बदलू शकत नाही, पण दिमाग ते एक्सेप्ट करायला तयार नसतो. दुसरं कारण, फ्युचरची भीती. उद्याचं कंट्रोल आपल्या हातात नसतं आणि दिमागला ते अनसर्टनली आवडत नाही. तिसरं कारण, फोन आणि सोशल मीडिया. दिवस रात्र कॉन्टेंट कन्झ्युम केल्यावर दिमाग कसा शांत राहील? चौथं कारण, स्वतःशी निगेटिव्ह बोलणं. मी नाही करू शकत, माझ्याकडून नाही होणार. सायकोलॉजी सांगते तुम्ही स्वतःशी जसं बोलता तसं तुमचं फ्युचर तयार होतं. ओव्हर थिंकिंगचे परिणाम, झोप लागत नाही, कॉन्फिडन्स कमी होतो, डिसिजन घ्यायला भीती वाटते, छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात, इनर पीस संपतो आणि सगळ्यात वाईट काय, तुम्ही स्ट्रॉंग असतानाही तुम्हाला वीक समजू लागता. ओव्हर थिंकिंग कसं थांबवायचं? पहिला उपाय, माइंड ऑब्झर्व करा. विचार थांबवू नका, फक्त ऑब्झर्व करा. दुसरा उपाय, 10 मिनिट ब्रीदिंग. दररोज 10 मिनिटं फक्त श्वासावर लक्ष ठेवा. तिसरा उपाय, थॉट लिहा. जे डोक्यात आहे ते कागदावर उतरा, दिमाग हलका होतो. चौथा उपाय, ॲक्शन घ्या. परफेक्ट मुवमेंटची वाट पाहू नका, ॲक्शन ओव्हर थिंकिंग मारतो. पाचवा उपाय, फोन डेटॉक्स. दिवसातून किमान 1 तास फोनपासून दूर राहा. सहावा उपाय, सेल्फ टॉक बदला. मी शिकतोय, मी स्ट्रॉंग आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढा विचार करता तेवढाच ॲक्शन घेतला तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. ओव्हर थिंकिंग तुमचं शत्रू नाही, तो फक्त चुकीच्या दिशेने गेलेला मित्र आहे. आज एक प्रॉमिस करा, आजपासून कमी विचार, जास्त ॲक्शन, स्वतःवर जास्त विश्वास. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा आणि अशाच सायकोलॉजी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मन शांत होऊ शकतं, फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे.